सगळ्यांचे नाव बदलले बरं का या लोकांनी. कोण? मागच्या त्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी. 700 वर्ष 800 वर्ष आपण त्यांच्या गुलामीत राहिलो. नंतर आपल्याला 150-200 वर्ष जवळपास त्या इंग्रजांनी गुलामीमध्ये ठेवलं आणि नंतर इथल्या काही राजकारण्यांनी आपल्याला गुलामीची सवय लावली. एवढी सवय लावली आपण आपला इतिहास सुद्धा विसरलो. आलं का लक्षात? आपला एवढा दिव्य आणि तेजस्वी इतिहास ते सुद्धा आपल्याला या लोकांनी लक्षात नाही ठेवू दिला. सगळे नाव बदलले, सगळे नाव. आज जिथं कुंभ होतोय, कुंभ, त्याचं सुद्धा नाव बदलून टाकलं होतं त्या लोकांनी. पण आता तिथं योगीराज आहे, योगीराज. नाव बदललं प्रयागराज. पूर्वीचं नाव, पूर्वीचं वैभव प्राप्त होते या देशाला, पूर्वीचं वैभव. त्या कुरुक्षेत्राचं नाव नाही बदललं त्या लोकांनी. आजही त्याचं नाव कुरुक्षेत्रच आहे. आजही कुरुक्षेत्र. नाहीतर पहा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी नाव बदलायचा कार्यक्रम यांनी केला, ज्याला आज आपण संभाजीनगर म्हणतोय. एका त्या औरंग्याच्या नावामुळे त्याचं औरंगाबाद नाव ठेवलं. त्याला औरंगजेब सुद्धा म्हणायची लाज वाटते. त्याला औरंग्याच म्हणलं पाहिजे. त्याच्या नावावरून आमच्या देशामध्ये नावं ठेवायचे, या लोकांच्या नावावरून. जिथं ही जमात उदयाला आली त्या सौदीमध्ये, तिकडं अरब राज्यांमध्ये, त्या देशांमध्ये त्यांच्या नावावर साधं थडग सुद्धा नाही कुठं. आणि आपल्या देशामध्ये त्यांच्या नावावर शहरांचे नाव का? तुम्हाला इथंच त्यांचे स्मारक पाहिजे, त्या देशांमध्ये नाही. तिकडं कधी जाऊन त्या UAE मध्ये, कधी इराण मध्ये त्यांच्या नावावर त्यांच्या नावाचं एखादं शहर पाहिलं का तुम्ही? भारतामध्ये मात्र औरंगाबाद, इथं उस्मानाबाद, म्हणजे इथं हैदराबाद. आपल्याला एक मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवण्याचं काम या लोकांनी केलं. आणि कुठंतरी आता आपण त्या मानसिक गुलामगिरीतून थोडं बाहेर येतोय असं वाटायला लागलंय. कारण आता संभाजीनगर झालं, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, आणि आपला उस्मानाबाद जिल्हा आज धाराशिव म्हणून ओळखला जातोय. या सरकारनं काही काम, मी कोणाचा प्रचार प्रसार करायला आलो नाही, ही गोष्ट मला सांगू द्या बरं का. तुम्हाला वाटेल महाराजानं काही पेटी वगैरे आली का घरी? नाही, माझ्या घरी एक पैसाही कोण्या पक्षाकडून नाही आला. पण या सरकारनं आमच्या गाईला राज्य पशु म्हणून दर्जा दिला. गाय आमची गोमाता आहे. एकदा टाळ्या वाजवा या सरकारसाठी. गाईला राज्य पशु, गोमाता, राज्य माता म्हणून दर्जा दिला, राज्य माता म्हणून. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी भाषा, ज्या भाषेचा गौरव माऊलींनी 750 वर्षापूर्वी केला, आजपर्यंत कितीतरी सरकार येऊन गेले, पण कोण्याही सरकारनं दखल घेतली नाही मराठी भाषेची. पण या सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. बरोबर? म्हणून या सरकारला धन्यवाद.